गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. आणि आजच्या रात्रीतील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. असं पाहायला गेलं तर आज भरपूर वेळ आपण वाचवला आणि सामने लवकरात लवकर होण्याचा प्रयत्न परिपूर्ण केला गेलाय. काही आमचे दर्दी प्रेक्षक अजूनपर्यंत मैदानाच्या बाजूला बसले गेले, त्यांचे सहर्ष स्वागत आपण करूया. भाव खेळाडू इथे आलेले आहेत आणि या अंतिम सामना आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळते. टीम देवा ग्रुप आवरे आणि त्यांच्या विरोधामध्ये जोही टीम आपल्याला पाहायला मिळेल. जय गिरोबा जोहे आणि त्याच्या विरोधामध्ये देवा ग्रुप आवरे. टॉस इथं मात्र जिंकलाय टीम देवा ग्रुप आवरे आणि क्षेत्रक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय बॅटिंगसाठी मात्र निमंत्रित केले गेले. जय गिरोबा जोहे टीम याला आणि स्ट्राईकला मात्र पाहायला मिळते. 3 षटकाचा खेळ असेल. 3 षटकांमध्ये धावा किती घेतल्या जातील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. आपण पाहायला गेलं तर गेम ऑन डिस्प्ले. चला लगेच खेळ चालू करा. पंच तिथे लगेच आपण वॉर्न करा. तिथे मात्र गोलंदाजांना पहिला बॉल भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतात. बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. हो थ्रो तर झाला होता डेंजर झोन मध्ये. अर्थातच दादू सार्थक मात्रे आपल्याला पाहायला मिळत होते. पलाश मोगल्यांच्या बॅट मधून मात्र सिंगल आले. सुरुवात खातं खोललंय एका धावेने. आपल्याला मात्र पाहायला गेलं तर उद्या अगदी आणखी दमदार मात्र तुम्हाला लॉस पाहायला मिळते. त्याची चर्चा मात्र आपण करू या षटकानंतर. प्रथमेश गावड आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. सातत्याने मात्र आवरे टीमसाठी मात्र नाविन्यपूर्ण गोलंदाजी करणारे खेळाडू मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळत आहेत. आणि विकेट हॅट्रिक साठी मात्र सामना जर जिंकला टीम देवा ग्रुप आवरेनं तर सारा 11 चे ओनर आदरणीय संदीप पाटील साहेबांकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक टीम देवा ग्रुप आवरेसाठी मात्र इथून आलेले आहेत. संदीप पाटील साहेबांचे मनापासून आभार. सारा 11 चे सर्व सारा 11 चे ओनर आदरणीय संदीप पाटील साहेब. जर का सामना जिंकला इथून देवा ग्रुप आवरेने तर 2000 रुपयाचं पारितोषिक निश्चित दिलं जाईल. बाग फुटला गेलाय. पंच केलाय. गॅप शोधून काढलाय. सुईमध्ये धागा ओवाना तसं परफेक्ट शॉट सिलेक्शन. बॉल सीमा पार आला. इथे मात्र सार्थक मात्रे रायझिंग स्टार याच्या बॅट मधून चौकार. या 4 षटकांमध्ये 40-45 धावा जरी आल्या ना तरी ती ताकद आपण पाहतोय जो ही टीमकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला देवा ग्रुप आवरे हा संघ एवढ्या धावा देणार नाही. या ताकदीची गोलंदाजी मात्र या टीमकडे मात्र सातत्याने पाहत असो. उरण पूर्व विभागामध्ये मात्र या टीमचा मात्र दबदबा सातत्याने राहिलाय. त्याच टीमला सध्याच्या घडीला पाहतोय आपण. चांगला स्किल इथे मात्र होताना पाहायला मिळाला. वाव चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. त्या ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सर्वेश आहे तिथे आणि या धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी 4. खूप छान इथे मात्र आपण पाहायला गेलं तर आवरी टीम आपले परिश्रम कष्ट करताना मात्र पाहायला मिळतोय. सार्थक मात्रे याची जर का बॅट बॉलाला लागली तर धावा येताना मात्र पाहायला मिळतील. कारण या टीमचा मात्र मोडक्या आपण पाहायला गेलं तर सातत्याने ज्या वेळी मात्र नाव येतं जय गिरोबा जोहे त्यावेळी मात्र सार्थक मात्रे दादू नाव येताना मात्र पाहायला मिळतंय. थांबणार नाहीये. ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. सार्थक मात्रेच्या बॅट मधून मात्र आलाय. खन 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 करीत आवाज करणारा शानदार गावदेवी चषक 2026 मधील षटकार. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा. प्रथमेश गावण यांच्यावरती मात्र अटॅक्टिव्ह फलंदाजी. सार्थक मात्रेची मात्र पाहायला मिळाले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट केला. तिथे स्किट झाला त्यामधून एकच धाव मात्र घेतली गेली आहे. चांगलं क्रिकेट सार्थक मात्रे. सार्थक नारायण मात्रे हे नाव लक्षात ठेवा. 11-12 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतात. इथे 3 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील त्याची परिपूर्ण चर्चा. चला 3 षटकासाठी एकत्र येऊ नका. हा सामना मला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. कारण आमचे आयोजक संदेश म्हात्रे साहेबांना सकाळी पुण्याला जायचंय.
आणि संध्याकाळी परत रिटर्न पुण्यावरनं यायचं आहे. त्याच्यामुळे विनंती करीन की आमची काळजी घ्या. सुदर्शन दादा इज द डॉन. मग कबड्डी असो क्रिकेट असो ऑल फॉर्मॅट मध्ये परफेक्ट खेळाडू म्हणून सुदर्शन मात्र यांच्याकडे पाहिलं जातं. या आयोजनामध्ये खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं. आज पंच म्हणून ते मात्र अगदी प्रत्येक दिवशी भूमिका बजावताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आपण पाहतो स्क्वेअर लेग पंच उर्मिला मातोंडकर यांच्याबरोबर पिक्चरमध्ये काम करणारे हनुमानजी नाईक जिम लवर म्हणून आपण पाहतो त्यांना. गिरकी घेतली फिरकी घेतली काय बॉल हाताला गेलाय. आमच्याकडे काही कमी नाही आहे शिकाऱ्यांची. त्याचं उत्तम उदाहरण मात्र सादरीकरण देत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. आलाय बॉल डॉट इथे. ऋषिकेश गावंड मात्र गोलंदाजी मार्क वरती क्रमांक 2चा षटक इथे मात्र त्यांच्यासाठी आणलं गेलं. स्ट्राईक मात्र आपल्याला पाहायला मिळते सार्थक म्हात्रे. जय गिरोबा जोही टीमची मात्र रण मशीन. या खेळाडूला तुम्ही कसं थांबवणार त्यासाठी मात्र ट्रॅपिंग केलं जातं. पहा तिथे पॉइंट डीप मध्ये मात्र एक क्षेत्ररक्षक काढला जातो. शॉट मध्ये पाहायला गेलं तर जॉन टी रोडसच्या भूमिकेमध्ये शॉट मध्ये कोण तिकडे तो कल्पेशला पाहतोय तिथे. मिडॉन आहे मिड ऑफ आहे तिथे. आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. मुंबईच्या रेसकोर्स मध्ये घोड्याने टाच मारावी आणि वेग पकडावा तसा धुरला उडवत ही गोलंदाजी आपल्याला मात्र सध्याच्या घडीला ऋषिकेश गावंड यांची मात्र पाहायला मिळते आपल्याला. डीप मध्ये पाहायला गेलं तर डीप बॅकवर्ड आहे. लॉंग ऑन आहे मिड ऑफ आहे. व्हाईट बॉल हा येताना मात्र पाहायला मिळाला. नाहीतर लगातारचा तिसरा डॉट बॉल प्रेशर क्रिएट केला असा सार्थक म्हात्रेवरती. बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट पाहायला मिळतो. एका बाजूला ऋषिकेश गावंड तर दुसऱ्या बाजूला सार्थक म्हात्रे दादू. एक उरण तालुक्यातील नामांकित गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला पेन तालुक्यातील बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेटर रायझिंग स्टार सार्थक म्हात्रे. आता ठोकून दिलाय थांबणार नाहीये. अंतर मिळालंय अंतर कापलंही. निहारलं पारखलं ओळखलं सत्वर तत्पर उत्तर देत बॉल सीमा रेषा पार. $99 स्कोर बोर्ड क्रमांक दुसरा षटक मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मात्र साकारली गेली होती. या षटकामध्ये 2 डॉट बॉल आले एक व्हाईट बॉल आलाय आणि हा षटकार म्हणजे 7 धावा 3 बॉल मध्ये खर्च केल्या ऋषिकेश गावंड या गोलंदाजाने. सार्थक म्हात्रे चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर हो रनआउटची संधी नामे मात्र चालून आली होती. थांबवलंय पलाश मोकल यांनी. चांगला निर्णय मात्र पाहायला मिळाला. तिसरा डॉट बॉल. 5 बॉल झालेत. 5 बॉल मध्ये 2 बॉल वरती धावा आल्यात. 3 बॉल डॉट आलेत. धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 19 धावा. 99 स्कोर बोर्ड मात्र पाहायला मिळता येते. प्रचंड गर्दी आज मैदानामध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळाली. खूप प्रेक्षक वर्ग आले होते ना इथे मॅच बघण्यासाठी. रिव्हर्स अटॅक केलाय क्लास मात्र पाहायला मिळाला. आक्स नहीं भाई सार्थक म्हात्रे के नाम से डर लगता है. बॉल सीमा पार. क्लासिकल नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप व सीमा पार येईल षटकार. पण हा शॉट पाहिला ना तर देवा ग्रुप आवरेचे काही समर्थक सुद्धा या शॉटच्या प्रेमात पडले असतील. जे खरंच क्रिकेट चाहते आहेत ना त्यांनी स्तुती केली असेल या शॉटची. काय फटका मारला हा क्लास रायझिंग स्टार पेन टेनिस क्रिकेटचा हा उगवता सितारा रायगड प्रीमियर लीग चॅम्पियन खेळाडू बायकर मॅन सायकली किती नावावर त्याची गणना नाहीये. हा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल.
आणि इथून बॉल झेल अप्रतिम पकडला गेलाय. कौतुक करावं लागेल, काय झेल पकडला. सर्वेश यांच्याकडनं आणि फलंदाज बाद. सार्थक म्हात्रे दादूच्या खेळीचा पारीचा अंत झालाय. सार्थक नारायण म्हात्रे हे नाव सातत्याने चर्चेत राहिलंय. 11 बॉल मध्ये 23 धावांची बहारदार खेळी साकारत सार्थक नारायण म्हात्रे मैदानाच्या बाहेर. काय फलंदाजी केली आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 25 धावा आणि त्या 25 धावांपैकी 23 धावा सार्थक म्हात्रे यांच्या होत्या. म्हणजे काय लेवलचा, काय ताकदीचा खेळाडू आहे ना, त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळते इथे. परमेश पाटील सर रजा घेतली का? विमान सुटला, विमान उडाला, आता थेट उद्या येणार डायरेक्ट. पहिला सामना उद्या सुदर्शन म्हात्रे सर कोपरुला आणि खारपाडा ठीक 5:30 वाजता आम्हाला रिपोर्टिंग करा. लाईव्ह अंपायर, कॉमेंटेटर आणि मेन आयोजक ठीक 5:30 वाजता इथे रिपोर्टिंग करायची. 6 वाजता पहिला बॉल पडेल. जोरदार अपील, परंतु इथे वाईड बॉलचा निर्णय मात्र आलाय. पंचांचा निर्णय अंतिम आहे. चला फिल्डिंग सजवून घ्या कॅप्टन साहिल प्लीज. थोडीशी अपील आणि या चर्चा मात्र 2 पंच एकत्र येऊन करताना पाहायला मिळतील. आमचे बंटी पाटील सर आणि हनुमान नाईक सर. आणि दुसरा सामना भाल आणि त्यांच्या विरुद्ध आमची टीम नारवेल बेडी. बेड्यावरतीच खरी मजा आहे. सुदर्शन म्हात्रे सरांना माहिती आहे. सुट्टीला ते थेट तिकडेच येतात, डायरेक्ट गाडी काढतात आणि चौपाटीवरती येतात. समुद्रावरती मजाच करावर आहे. यांना उद्या घेऊन जाऊ, तुम्ही राहिलात तर तुम्हालाही आम्ही फिरायला घेऊन जाऊ. आणि सौंदर्य मिळालं या वाशी विभागाला. खारेपाट म्हणून या विभागाची ओळख आहे. समुद्राचे खारे वारे तुम्हाला या विभागामध्ये मात्र वाहताना पाहायला मिळतात. आणि माणुसकी जपणारी इथे माणसं तुम्हाला पाहायला मिळतात. मिठाच्या आगर. आणि जर पाहायला गेलं तर इथे भले मोठे रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठे मिठाचा आगर हा इथे होता. आणि आज पाहतो आपण छत्रपती स्वराज्य रक्षक क्रीडा नगरी या नामकरण मात्र झालं या क्रीडा नगरीला. मग कबड्डी असो, खो खो असो, क्रिकेट असो, अनेक अशा बऱ्याच स्पर्धा मात्र ते संपन्न होताना पाहायला मिळतात. मात्र वाटतं जत्रा इथेच भरवली पाहिजे. चांगला बॉल आणि चांगल्या बॉल वरती समाचार घेतलाय. शूटर बॉल हनुमान नाईक केलं होतं, या बॉलला केलाय शूट 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 शूट. आता भन्नाड वेग इथे मात्र पाहायला मिळाला. चान्सच बनला नाही आहे ना. काय प्रचंड वेग इथे मात्र पाहायला मिळाला. आणि बॉल आलाय डॉट, कोणती धाव येणार नाहीये. धावपलकावरती धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा आल्यात 3 षटकांमध्ये. आवरी टीम म्हटल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 40-45 धावा बनवणं अनिवार्य असतील. त्यांच्याकडे काय बॅटिंगची ऑर्डर, बॅटिंग कमी नाही. आणखी क्लास, लांब लचक अंतर मिळालंय. लांब 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 आणि लांब आलाय हा फलंदाज. पलाश मोकलच्या बॅट मधून षटकार.
जबरदस्त आयोजन, अगदी दीव गावाच्या नावाला मात्र साजेचं आयोजन पाहायला मिळालं. दमदार रावली रजनी स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतो. स्पर्धेची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलात तर नेक्स्ट इयरला तुम्हाला 27, 28 आणि 26, 27, 28, 25, 26, 27 आणि 28 या 4 दिवशी याच मैदानामध्ये ही स्पर्धा येणार आहे. आता मात्र चान्स बनला गेलाय. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक काय चुकी होणार नाहीये. नो बॉलचा इशारा मात्र जरूर आलाय की काय. पण तो 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. अंपायर कॉल काय. तिसरी पंचांची मागणी. बॅटिंग टीम बॅटरने घेतलंय का. यस, बॅटिंग टीमने घेतलंय. सुदर्शन सर या प्लीज. चला स्क्रीनवर हा एक चेक करा. सुदर्शन सर, तोपर्यंत आपण चर्चा करूया उद्याच्या रात्रीची आणि गावदेवी दीव गावदेवी चषक 2026 उद्याची रात्र ए पूल असणार आहे. आणि पहिला सामना खारपाल 11 खारपाले आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी कोपरोली. 5:30 वाजता रिपोर्टिंग करा. नो बॉल. तळ अंपायर डिसिजन इथे मात्र पाहायला गेला तर म्हणजे 1+2 धावा, 3 धावा या बॉलवरती आल्यात. आम्ही परिपूर्ण काळजी घेतो, कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाही. अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही काळजी घेतलेली आहे. त्यामुळे दोन्ही अँगल चेक केले आणि तुमचे 12वे खेळाडू सुद्धा इथे उपस्थित आहेत. या 3 धावा आल्यात. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 41 धावा. अजूनपर्यंत कल्पेश ठाकूर यांच्या गोलंदाजीमधील अंतिम षटकातील बॉल शिल्लक आहे ते 2. आणि समोर आहे फलंदाज पलाश मोकल. काय फलंदाजी केली पलाश मोकलनं. 6 बॉलमध्ये 15 धावा पलाश मोकल यांच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. सुपर 6 म्हणजे रोख रक्कम 25,000 रुपयाची मॅच आहे मिलन. राईट ना. म्हणजे जर का जिंकला तर थेट सुपर 6 मध्ये जाल तुम्ही. म्हणजे 25,000 रुपये तुमच्या नावावरती. चांगला फटका इथे मात्र पाहायला गेला. ड्रॉप इथे मात्र एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी ही धाव बघता बघता पूर्ण होईल का, परंतु इथून फलंदाज बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अपयश आला आणि माघारी परतावा लागेल. पलाश मोकल काय खेळी केली पलाश मोकल यांनी. 16 धावांची बहारदार खेळी इथे मात्र पाहायला मिळाली 7 बॉलमध्ये. पलाश मोकल बॅक टू डगआउट. गावदेवी चषक 2026 दमदार आयोजन आपण आणि उद्याच्या रात्रीची चर्चा आपण करत होतो. अगदी पाहायला गेलं तर आर्शिव अँड PU11 मंगलमूर्ती काळुंद्रे म्हटल्यानंतर एक दमदार दादा टीम पनवेल तालुक्याच्या दुसऱ्या बाजूला मोरिया 11 पलसपे मध्येही तुम्हाला बरेचसे खेळाडू मात्र सध्याच्या घडीला पलसपे टीमचा मात्र बॅट पॅच चालू असला तरी सुद्धा मोरिया 11 पलसपे हे नाव अनेक जणांनी घेतलंय आणि थरकाप उडवणारा मात्र हा संघ पाहायला मिळतो आपल्याला. त्यानंतर नगरसेविका अफरीनताई अखवारे 11 दारावे, विकी भुईर कदाचित आपण उद्या खेळताना पाहू या टीम मधून. त्याच्यानंतर मेघ अध्याय 11 वेतालदेव चांभारली. तिसरा सामना असेल क्रीधा 11 जितुआई जीते आणि त्यांच्या विरोधामध्ये धनवीर पारगाव. आणि अंतिम चौथा सामना असेल एंजल आणि विहान 11 वर्सोवा कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री राम बलवली. असा मोठा गट तुम्हाला मात्र उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच वेळ काढा आणि उद्या आवर्जून या. आज पेन तालुका ग्रामीणचा धमाका पाहायला मिळाला तुम्हाला. आणि षटक क्रमांक समाप्त झाला. इथून मात्र तिसरा आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 42 धावा. विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. चला जो ही टीम आपण लगेच मैदानामध्ये जा. त्याचबरोबर मी विनंती करेन देवा ग्रुप आवरे आपण लगेच मैदानाच्या बाहेर या आणि फलंदाज मैदानामध्ये पाठवा. तोपर्यंत ऐकूया आपण डीजे यांना. हजाराच्या आवरा पैसा कनाचा, नोटा साऱ्या हजाराच्या आवरा पैसा कनाचा, नोटा साऱ्या हजाराच्या आवरा पैसा कनाचा. देऊ नका नुसता संशय कुणा
काळजी घ्या आमच्या पाहुण्यांची. गावदेवी दिव आणि गावदेवी चषक 2026 ची भव्य दिव्यता दाखवणारी ही स्पर्धा आपण मैदान पाहतोय. अगदी नवीन नवरीसारखं मात्र या मैदानाला नटवले गेले. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची. कारण या स्पर्धेची चर्चा अखंड रायगडमध्ये मात्र होताना पाहायला मिळाली. वर्ल्ड व्ह्यू सध्याच्या घडीला आपण पाहतो जसं आकाशातून पक्षाने पाहावं आणि मैदान दिसावं तसं मात्र हे क्षणचित्र स्टार टेनिस क्रिकेट पूर्ण टेक्निकल टीमने मात्र टिपलेत. नजर ही माझ्या आकाशात फिरते, झोनच्या कॅमेऱ्यातून दुनिया साठते. उंच भरारी आणि अफाट ही क्षितिज सौंदर्याची नवी परिभाषा म्हणजे गावदेवी चषक दीवचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. नको आता ती साधी फोटोग्राफी, झेननं आणली एक वेगळीच नशा आणि आठवणीनं मिळते आता आकाशी भरारी. बदलून गेली सर्व मात्र ते क्षणचित्र पाहतोय आपण. भव्य दिव्यता या स्पर्धेची ड्रोनच्या मार्फत काही टिपलेले क्षणचित्र आणि आमचे कॅमेरामन कौतुक करावं लागेल सुजित फडके यांनी मात्र टिपलेले मात्र इथून हे चांदोबामाचे मात्र क्षणचित्र मात्र पाहायला मिळत. अप्रतिम HD क्वालिटी सोनी कॅमेरा आणि त्याचबरोबर ती कला कौशल्य इथे मात्र दाखवताना पाहायला मिळतात. आमच्या स्टार टेनिस क्रिकेट .in ची सगळी टीम आपल्याला पाहायला मिळते कार्यरत असताना. गावदेवी चषकाच्या निमित्ताने भेट झाली आज आणि कौतुक करावं लागेल. पहा आणखी त्याचं मिश्रण केले गेले. आता षटकार हॅट्रिक जर का आले ना तर सारा 11चे आमचे ओनर दमदार आदरणीय संदीप दादा पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि सामना जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. सामना चालू करायचा आहे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मात्र विजयासाठी हवे आहेत 43 धावा. आणखी एक नाव अजून उल्लेख करू आम्ही. मिलन म्हात्रे आमचे वडावचे वाशी विभागामध्येही अनेक स्पर्धांमध्ये सहकार्य करणारं नाव आहे. आज गावदेवी दिवसाठी मात्र त्यांचं मोठं योगदान राहिलं गेलेलं आहे आणि कौतुक करावं लागेल त्यांचं. क्रिकेटसाठी सातत्याने मदत करणारं व्यक्तिमत्व. जाऊया आपण मैदानाकडे थेट. आपण आता पाहायला गेलं तर 18 बॉलमध्ये मात्र 43 धावा बनवायच्या आहेत. टॅप केलंय, गॅप शोधून काढली. इथे मात्र चान्स बनणार का? बॉल अडवला जाईल काय? नाही आहे. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार पार 4 चौकार. चौकाराची हॅट्रिक आली तरी सुद्धा इथून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. संदीप पाटील सारा 11चे ओनर यांच्याकडनं मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर परंतु पंच आमच्याकडे वळताना पाहायला मिळतात. वाईड बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतो. येते 1 धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये मात्र येताना पाहायला मिळेल. सार्थक म्हात्रे या टीमचे लीडर गोलंदाज आहेत. फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी येतात. पॉवर प्लेमध्ये सातत्याने मात्र इथून पाहायला गेलं तर नावाची चर्चा मात्र या गोलंदाजांची राहिली गेली आहे. फलंदाजी चांगली झाली आहे परंतु जर पाहायला गेलं तर योगेश पाटील आणि सर्वेश गावंड मागच्या मॅच मध्ये नॉट आउट काय पारी खेळली होती या दोघांनी. फटका चांगला हो आयवा कॅच परंतु पैठणी मिळणार नाही आहे तुम्हाला कारण पैठणी आता थेट उद्या ईट का जवाब पत्थर से मिलन म्हात्रे आता आमच्याही पोटावरती पाय देणार आहेत. म्हणजे काही 2 पैसे कुठे कमवतोय आम्ही. धावफलकावरती धावा भिंगरी सारख्या भिरभिर फिरताना पाहायला मिळतात. 14 धावा 11 धावा मापी असावी. ओहो इथे मात्र चांगला बॉल परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु बॉलची गती मात्र कमी केली गेली आणि एक सिंगल मात्र येताना मात्र पाहायला मिळाले आणि या सिंगल नंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 12 धावा.
सार्थक म्हात्रे यांना जणू काही टार्गेट केलं जातोय. 15 बॉल आणि अजूनपर्यंत 31 धावांची गरज आहे. हा षटक खूप महत्वपूर्ण आहे. काय P1चा षटक आहे. पॉवर प्ले मध्ये मात्र तुम्ही धावा किती बनवता त्याची चर्चा. आता मात्र सर्वेश गावंड स्ट्राईकला आलेत. बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर गॅप शोधून काढल्या. काय ताकद पाहायला मिळाली. ओ मिस्टर गावंड बॉल पाठवून दिला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. मिस्टर सर्वेश गावंड यांच्या बॅट मधून आला मात्र हा चौकार. अखूट टप्प्याचा बॉल होता आणि अचूक हेरला तिथे मात्र परिपूर्ण मात्र पाहायला गेलं तर संधी निर्माण झाली होती. अगदी ठरवून होते या बॉलला बॅकवर्ड रिझन मधून पुलच्या दिशेने मात्र पुल करायचं ढकलून द्यायचं. 4 धावा तिथे आल्या. आता भन्नाड वेग इथे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. सार्थक म्हात्रे आता हा बॉल चांगला आहे. टाकलाय चांगला. या डॉट बॉलनं मात्र समीकरण पाहायला मिळालं तर धावपलकावरती धावा आल्या त्या 16. आता 13 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. सार्थक म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती मात्र आपल्याला पाहायला मिळतात येते. काय फटका पाहायला मिळाला नजाकता आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा परफेक्ट मिश्रण पाहायला मिळाला. मनगटी फटका बॅकफुटला गेले आणि फक्त पंच केला. बडा मंच आणि पंच बी बडा. फलंदाज सर्वेश गावंडच्या बॅटमधून मात्र टेनिस क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारा हा शानदार आलाय षटकार. आमचे संदेशजी म्हात्रे असतील, स्वप्नीलजी म्हात्रे, सुदर्शन म्हात्रे, योगेश दादा आमचे आहेत. विनीतला पाहतोय. विनीत हँडसम बॉय चॉकलेट बॉय आहे. त्यालाही कॅमेऱ्यामध्ये आम्ही घेऊ. उद्याचा दिवस उद्याची रात्र परिपूर्ण पडली आहे परंतु मला वाटतं पिशवी त्यांच्या हातामध्ये ते बरंच काय त्याच्यामध्ये आहे. खूप छान इथे मात्र फटका बॉल चांगला पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. परिपूर्ण मॅच दोन परिस्थितीमध्ये आहे. तुम्हाला अंतिम टप्प्यापर्यंत सांगता येणार नाहीये कारण आउटफील्ड स्लो मात्र होताना पाहायला मिळाले परंतु तो क्लास आहे ना क्रिकेटचा. या दोन्ही फलंदाजांनी दाखवलं. आता येणारे बॉल असणारे ते 11 आणि 20 धावांची गरज आहे. बॉल गणिक मात्र 2 धावांची गरज. कमीत कमी सरासरी आपल्याला मात्र पाहायला मिळतो इथे. विकेट महत्वाचे आहेत. जर का तुम्ही या 2 फलंदाज आणखी का 3-4 बॉल पर्यंत थांबले ना तर मॅच जवळपास टीम देवा ग्रुप आवरेकडे मात्र जाऊ शकतोय. आता जर का इथून जय गिरोबा जोही टीमला सामना जिंकायचा असेल तर विकेट हवी आहे. त्यासाठी क्षेत्ररक्षकांना मेहनत करावी लागेल. आलेला बॉल पकडायचा, आलेला झेल पकडायचा आहे. चौकार सिंगल डबल एक्स्ट्रा जाणार नाही काळजी घ्यायची आहे कारण काय फलंदाजी केली ना योगेश पाटील आणि सर्वेश गावंड यांनी. मेन हेलिकॉप्टर शॉट इथे मात्र पाहायला मिळाला. हा क्लास उरण तालुक्यामध्ये अनेक वेळा आपण पाहायला गेला. पहा तीच आपण चर्चा करत होतो. जिथे 1 धाव आहे तिथे तुम्ही 2 धावा जर का खर्च केल्या तिथेही तारांबळ उडाले. म्हणजे जर का इथून धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला असता सर्वेश गावंड यांच्याकडनं तर मात्र धावी झाली असती. 3री धाव पूर्ण झाली असती. परंतु संयमाचं क्रिकेट त्यांना माहित आहे की हा क्रिकेट आता सध्याच्या घडीला आपल्या बाजूने वळलेला आहे. प्रत्येक षटकारासाठी 333 रुपयाचं पारितोषिक आहे. सारा 11चे ओनर आमचे संदीप पाटील. 333 333 रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी बक्षीस आहे. बॉल चांगला आहे. ते मात्र जोरदार अपील केली गेली होती परंतु वाईड बॉलचा निर्णय मात्र आलाय. अतिरिक्त धाव बंटी पाटील मात्र पाहायला मिळतात सर आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये. एक अतिरिक्त धाव मात्र धावपालकावरती येताना पाहायला मिळेल. धावपालकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 27 धावा. मॅच बनली गेल्या. 9 बॉल 16 धावांची गरज आहे.
मॅच संपलेली नाहीये. एका दुसरा बॉल एखादा विकेट मॅच बनवू शकतोय. मात्र जय गिरोबा जोही टीमला मॅच बनवण्याची क्षमता तुमच्याकडे हवी आहे. मॅच बनवली जाईल का ती क्षमता सातत्याने मात्र सिद्धेश मोकल मात्र ठेवतात गोलंदाज. त्यांनाच पाहते ते गोलंदाजीसाठी सिद्धेश मोकल. हा फटका चांगला पाहायला मिळाला. गॅप शोधली आहे. बॉल चालला वन बाउन्स सीमारेषा पलीकडे बांधाच्या अलीकडे आणि बांधाच्या पलीकडे बॉल निघून गेलाय. येथील धावा इथे मात्र 4 चौकार. कोळी किती वाजू द्या जरा. आता सकाळकडे जाता होता. आता मात्र 3:02 झालेली आहेत. म्हणजे 3:30 कमीत कमी वाजतील. टॅप केला इथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव सहजरित्या मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. इथे धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 32 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. हा जर का बॉल डॉट आला ना तर मॅच जय गिरोबा जोही टीम मॅच मध्ये मात्र बनवू शकतोय. सर्वेश याने जर का या बॉलवरती षटकार मारला आमच्याकडे कॅश आल्यानंतरच अनाउन्समेंट केली जाईल. उद्या तर आम्ही स्ट्रिक्टली वॉर्निंग करतोय. आणि या बॉलवरती षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आदरणीय संदीप पाटील साहेब यांच्याकडनं. परंतु बॉल आलाय डॉट म्हणजे षटक क्रमांक समाप्त झाला. इथे मात्र दुसरा आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 32 धावा. येणारे बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. पहिल्या रात्री जर पाहिलं गेलं तर 6 बॉल मध्ये 4 धावा डिफेन्स केलेल्या आहेत. आता इथे 11 धावा डिफेन्स करायच्या आहेत 6 बॉल मध्ये. कोणता गोलंदाज वापरेल सार्थक म्हात्रे. जय गिरोबा जोही आणि त्यांच्या विरोधामध्ये देवा ग्रुप आवरे आहे. देवा ग्रुप आवरे की जोही. 6 बॉल 11 धावा. 6 बॉल 11. पाणी हवंय का. चला पाणी नाही पाहिजे. चला पाणी पाहिजे का बॅटर फलंदाज. येस चला जायचंय. 12वा खेळाडू जाईल. परंतु मेसेज घेऊन आलेत काहीतरी. कबूतर जा 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 कबूतर जा. पहिली प्यार की पहिली चिठ्ठी हा मॅसेज मैदानामध्ये मात्र पोहोचवताना पाहायला मिळेल. सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच ना बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद विश्वास कष्ट हे ज्याच्या जवळ आहे ना तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडशी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाहीये. जगात धाडस केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळत नाहीये. खूप छान खेळ तुम्हाला करावा लागेल. नाणं हवेत गेल्यावर काय फरक पडतो. छापा पडो किंवा काटा नशिबावरती अवलंबून राहू नका. कर्माच्या आवाजाची छाप अशी असावी की मी यशाचा काटा आपल्याकडे झुकला पाहिजे. टॉस इथे मात्र जिंकला होता टीम दिवा ग्रुप आवरेनं आणि इथून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता. समोरच्या गाडीची लाईट बंद करायची आहे. देव फाट्याकडची. यस यस थँक्यू सर. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणांची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर परंतु वाईड बॉलचा निर्णय इथे मात्र आला. अतिरिक्त धाव पहिलाच बॉलवरती मात्र खर्च करताना इथे मात्र पाहायला मिळतात. संकट आले आहेत. आता इथे संकटांना ठणकावून सांगावं लागेल तुम्हाला. चांगला खेळ तुम्हाला इथे करावा लागेल. या दोन्ही सलामीला गेलेले खेळाडू योगेश पाटील आणि सर्वेश गावंड. जर का तुम्ही हा सामना दोघे मैदानावरती असून जिंकून दिला तर 1000 रुपयाचं पारितोषिक सारा 11 चे ओनर संदीप पाटील साहेबांकडनं मात्र येतील. बॉलला फेकून दिलाय. गिरकी घेतली फिरकी घेतली. बॉल चाललाय सीमा रेषा पार.
सर नो बॉल आहे का? नो बॉल. म्हणजे इथे अगदी पाहायला गेलं तर तुफानी बाजू मात्र अलटी पलटी करणाऱ्या मात्र या षटकर आणि नो बॉल म्हणजे 7 धावा या बॉलवरती आल्यात. विजयासाठी आता समीकरण मात्र 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज. पहिली मॅच झाली होती 6 बॉल 4 ची गरज होती. पहिल्या दिवसातील मॅचची आपण चर्चा करतोय. वरेडी आणि कोपरुली मध्ये तो सामना आपण पाहिला होता आणि तिथे 6 बॉल मध्ये 4 धावा डिफेन्स केल्या होत्या गोलंदाजांनी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं, कोपरुली टीमनं, आणि जिंकलाही होता. मॅच जिंकली तर 2000 रुपयाचं पारितोषिक देवा ग्रुप आवरेला आणि जोडे नॉटआउट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. आता 5 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. हेच तर क्रिकेट आहे ना. टेक्निकल फलंदाजाचं उत्तम उदाहरण इथे देत असताना पाहायला मिळतात फलंदाज योगेश पाटील. काय जबरदस्त मात्र इथून पाहायला मिळतं. पहिल्या मॅच मध्ये त्याची चर्चा करायला पाहायला मिळेल. हो तिथे संधी आहे रनआउटची. डायरेक्ट थ्रो मात्र केलाय. निर्णय चुकलाय. जर का इथून बॉलिंग एंडला थ्रो झाला असता तिथे विकेट आले असते. आता 1 धाव ची गरज आहे. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. स्कोर झाला इक्वल. स्टार टेनिस क्रिकेटनं आता मात्र गाशा गोंधळायला सुरुवात केली आहे. कंट्रोल पेस्ट फी सगळं काही आता मात्र ऑपरेट कीबोर्डचा वापर केला जाईल. आम्ही बऱ्याच वेळा पाहत असतो कारण सगळ्यात मैदान लेट सोडणारा कोण असेल तर ते मात्र लाईव्ह वाले असतात. सगळे घरी जातात तोपर्यंत, परंतु लाईव्ह वाले सगळ्यात उशिरा इथून निघतात. आणि हा सामना जिंकलाय देवा ग्रुप आवरे. हा ब्रँड आहे आणि तो ब्रँडचा ब्रँड दाखवताना मात्र पाहायला मिळाला. जय गिरोबा जोये टीमला मात्र पराभूत करून मात्र सुपर 6 मध्ये प्रवेश करताना मात्र पाहायला मिळत आहेत देवा ग्रुप आवरे. चला आयोजक स्टंप घेऊन जा. स्टंप घ्या त्याच्याकडनं अगोदर.